नमस्कार, प्रहार टीव्हीच्या फेस टू फेस कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। सध्या लोकसभेचे वारे वाहत आहेत, त्यामुळे आपण राजकारणावर भर देत आहोत। आपल्या सोबत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे हिंगोली लोकसभा समन्वयक डॉक्टर संजय कछवेजी। आपण त्यांच्याकडून विविध पैलूंवर प्रकाश पाडून घेऊयात। कछवे साहेब, स्वागत आहे आपलं प्रहार टीव्हीमध्ये। जय महाराष्ट्र, धन्यवाद। सर्वप्रथम तर आपण मला सांगा की सध्या लोकसभेची निवडणूक चालू आहे, आपल्याला हिंगोली लोकसभेचा समन्वयक म्हणून आपली पहिली प्रतिक्रिया काय? खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या गद्दारांचं काय होतं हे परभणी आणि हिंगोली जिल्ह्यानं सातत्यानं दाखवून दिलेलं आहे। इथे 3 गद्दारांचं थडगं सर्वसामान्य शिवसैनिकांनी बांधलेलं आहे आणि 4थ्या गद्दाराचं थडगं बांधण्यासाठी आम्ही सगळेजण सज्ज आहोत आणि त्यामुळे आम्हाला खात्री आहे की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची निष्ठावंतांची शिवसेना गद्दारांचा पराभव सहजपणे करेल। सध्या निवडणुकीमध्ये जे आपण जर बघतोय तर वंचित उभी आहे, आपल्या आष्टीकर साहेब उभे आहेत आपल्याकडून आणि शिवसेना शिंदे गटाकडून कदम साहेब उभे आहेत। तर आपल्याला काय वाटते, ही लढत जी आहे दुरंगी होईल, तिरंगी होईल किंवा चौरंगी होईल, काय वाटते आपल्याला? महाराष्ट्राच्या राजकारणाचा खरोखर चिखल भारतीय जनता पक्ष किंवा कमळाबाईने करून टाकलेला आहे। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एवढी नीच पातळी आजपर्यंत कुणीच केलेली नव्हती आणि विचित्रपणा बघा, 3 पक्ष फोडल्याच्या नंतर सुद्धा भारतीय जनता पक्षाला अनेक ठिकाणी उमेदवार मिळाले नाहीत, आजही मिळत नाहीत। खास करून ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेचे खासदार आहेत त्या ठिकाणी आपण पाहिलं तर परभणीला जानकर कुठले पुण्या मुंबईचे बाहेरून आणावे लागले। हिंगोलीला त्या हेमंत पाटील नावाच्या गद्दार खासदाराला मुंबईच्या एरझाऱ्या घालून घालून त्यांनी त्या एरझाऱ्यांमध्येच मारून टाकलं आणि त्यांचा नैतिक पराभव तिथेच झालाय। त्यांनी एक कुणालाही माहिती नसणारा अज्ञात चेहरा कुणीतरी कदम नावाचा दिलाय, ज्याची कुठे जिल्हा परिषद सर्कलच्या बाहेर सुद्धा ओळख नाही। आपण पाहिलेलं आहे यवतमाळ वाशिमला सुद्धा भावना गवळींना शेवटपर्यंत गद्दारीची सजा मिळालीच आहे। आजही नाशिकमध्ये हेमंत गोडसे एरझाऱ्यांमध्येच बेजार आहेत, अर्ध्याहून जास्त जीव त्यांचा गेलेला आहे। आपण जसं विचारलं, हिंगोली लोकसभेमध्ये लढत तिरंगी होईल का चौरंगी होईल, दुरंगी होईल? माझी खात्री आहे की जी भाजपनं चिखल केला आहे त्यामुळे अनेक गोष्टींच्या आपल्याला शंका कुशंका येतच राहतील आणि भारतीय जनता पक्षानं हेमंत पाटलांचा गद्दारांचा जो कचरा केला आणि जो अज्ञात चेहरा दिला त्यामुळे ते निश्चित 3 किंवा 4 नंबरला जातीलच। दुसरंच कुणीतरी आमच्यासोबत नंबर 2च्या स्पर्धेमध्ये राहील। त्यामुळे ही लढत साधारणतः भारतीय जनता पक्षानं ज्यांना 4 वर्ष भरपूर काही करायला लावलं अशा त्या सोमठाणकरांनी सुद्धा अर्ज वापस करायला नकार दिलेला आहे आतापर्यंत आणि त्यामुळे ती चौरंगी सुद्धा लढत होऊ शकते। आम्हाला खात्री आहे की आम्ही 3.5 लाखाहून वरच्या मताधिक्यानं जिंकू आणि बाकीच्यांना 3 किंवा 4 नंबरला जायचं हे ठरवावं लागेल। गद्दाराचा नंबर मात्र सगळ्यात शेवटी लागेल याची मला खात्री आहे। आपली जी उमेदवार आहेत ते हिंगोलीमध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा होता की स्थानिकचा उमेदवार देण्यात यावा, पण आपले जे उमेदवार जे आहेत ते हिंगोली लोकसभेचे जरी असले पण हिंगोली जिल्ह्याच्या बाहेर आहेत, त्याचा फटका आपल्याला बसू शकतो का? मी सहज तुम्हाला आठवण करून देतो एक, आम्ही सर्वच जण शिवसेना खास करून महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा प्राधान्यक्रम मानणारी आणि भारतामध्ये हिंदुत्वाचा प्राधान्यक्रम मानणारी आहे। त्यामुळे स्थानिक भावनेला आमचा नेहमीच सन्मान असतो आणि हिंगोलीकरांची ही जी भावना आहे की स्थानिक उमेदवार असावा याचा आम्ही सगळेजण सन्मानही करतो। परंतु आत्ताच्या निवडणुकीच्या मैदानामध्ये आपण जर पाहिलं असेल, मागे सुद्धा हेमंत पाटील हे हिंगोली लोकसभा मतदारसंघातले नव्हते, त्यांचं किंवा त्यांच्या घरचं कुणाचं एकही मतदान या लोकसभा मतदारसंघात नव्हतं। ते नांदेड दक्षिणमध्ये राहणारे त्यांचं नाव तिकडं, परंतु शिवसेना नावाच्या 4 अक्षरांमुळे ते निवडून आले। आज किमान हदगावचे असणारे आपले उमेदवार माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर हे या लोकसभा मतदारसंघातले आहेत, नांदेड जिल्ह्यातले आहेत आणि आम्हाला खात्री आहे की हिंगोली जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक सर्वजण त्यांच्यासाठी झटून काम करणार आहेत। दुर्दैवानं हिंगोलीचा स्थानिक उमेदवार तसं पाहिलं तर कुणालाच देता आला नाही, हे दुर्दैव आहे। परंतु आगामी काळात आम्ही या गोष्टीला निश्चितपणे
लक्षात ठेवू आणि आगामी काळामध्ये पुढच्या काळामध्ये हिंगोलीचा स्थानिक असावा याचा आम्ही प्राधान्यक्रमानं विचारही करूया। परंतु यावेळेला आपला उमेदवार अतिशय सक्षम अतिशय चांगला आहे आणि गद्दारांना धडा शिकवून क्रमांक 1ला चांगल्या मताधिक्याने निवडून येईल। भाजपचं नेहमी असं म्हणणं आलं की मोदी लाटमुळं किंवा मोदी फॅक्टरमुळे यावेळेस मोदी गॅरंटीमुळं ते निवडणूक जिंकणार आहेत, याचाच फायदा शिवसेनेला मिळालेला आहे। मात्र या निवडणुकीत मोदी हे आपल्या सोबत नाही आहेत, त्याचा फटका आपल्याला बसेल का? महाराष्ट्र हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या कृपेने भाजपाला शिवसेनेच्या अंगाखांद्यावर वाढण्याची संधी मिळाली। ही निवडणूक पहिली अशी आहे की आम्ही भाजपला दाखवून देऊ की आजपर्यंत मोदींचा कुठलाच महाराष्ट्रात संबंध नव्हता। एवढंच नव्हे, तुम्ही मोदींचा विषय काढला म्हणून मला आठवतं, गुजरातमधल्या गोध्रा रेल्वे स्टेशनवर साबरमती एक्सप्रेसचे राम भक्तांचे 2 डबे जाळल्याच्या नंतर जी दंगल उसळली होती, त्यानंतर पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी नरेंद्र मोदींना काढून टाकायचं राजधर्म नाही राबवला म्हणून ठरवलं होतं। तेव्हा नरेंद्र मोदींना वाचवणारे 2च नाव होते, एक हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, दुसरे लालकृष्ण अडवाणी। मोदींनी पंतप्रधान झाल्यावर या दोघांचाही घात केला, दोघांच्याही पाठीमध्ये सुरेच मारलेले आहेत। आम्ही त्या गद्दारी करणाऱ्या नरेंद्र मोदीला सुद्धा महाराष्ट्र हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आहे हे लोकसभेमध्ये निष्ठावंतांचा भगवा फडकवून दाखवू। भाजप या वेळेला महाराष्ट्रात 48 पैकी 8हून कमी जागांवर सीमित होऊन जाईल। बरं, आता आपले महाविकास आघाडीचे अनेक स्थानिक नेते प्रचार करताना दिसत नाहीये, काय नाराज आहेत का ते प्रचार करणार नाही आणि नाही केलं तर त्याचा फटका आपल्याला बसेल का? शिवसेनेमध्ये खास करून म्हणाल तर शिवसेना ही विचारांची शिवसेना आहे। इथे कोणता पदाधिकारी आमदार खासदार याच्यापेक्षा शिवसेना या 4 अक्षरांनाच महत्त्व असतं आणि मतदाराशी डायरेक्ट कनेक्ट असतोच। आम्ही सर्व नेत्यांना पदाधिकाऱ्यांना कामासाठी बोलावलेले आणि महाविकास आघाडीचे सर्वच नेते कामाला लागलेले आहेत। मला वाटत नाही की कुणी फारसं नाराज आहे, सगळेच जण कामाला लागलेलेच आहेत। काही प्रमुख कार्यक्रमांना कुणी एखाद दुसरा नेता स्वतःच्या काही वैयक्तिक अडचणीमुळे जर काही माहिती देऊन परवानगी घेऊन अब्सेंट असेल तर अशी चर्चा करण्यामध्ये काही अर्थ नाही। सर्वच्या सर्व महाविकास आघाडीचे नेते सोबत आहेत। जर एखाद दुसऱ्याची कुणाची काहीही नाराजी काही असेल तर आमचं काम आहे, मी समन्वयक म्हणून आलेलो आहे आणि सगळ्यांशी समन्वय साधून त्यांची नाराजी दूर करून त्यांना या सगळ्या प्रचार यंत्रणेमध्ये सामील करणं। कारण ही लढाई ही फक्त शिवसेनेची नाहीये किंवा महाविकास आघाडीची नाहीये। जसं एक वेळेला जर्मनीमध्ये ॲडॉल्फ हिटलरनं विरोधकांना अनेक मार्गांनी संपवलं होतं, इटलीमध्ये मुसोलिनीने संपवलं होतं किंवा आता व्लादिमीर पुतिन रशियामध्ये संपवत आहेत, तसंच नरेंद्र मोदी नावाचा एक महाराक्षस तयार होतोय जो ॲडॉल्फ हिटलर मुसोलिनी आणि व्लादिमीर पुतिन सारखा होतोय। त्याला थांबवण्यासाठी आहे, कुणीही वैयक्तिक कुठल्या गोष्टीमुळे अडून राहण्याची गरज नाही। माझी जबाबदारी आहे समन्वयक म्हणून कुणाचीही नाराजी असेल तर दूर करण्याची आणि आम्ही ती दररोज सगळ्यांची नाराजी दूरही करतो आहोत। लवकरच सगळेजण सामील झालेले आपल्याला दिसतील। तर हे होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हिंगोली लोकसभा समन्वयक डॉक्टर संजय कछवे यांना विचारलेल्या प्रश्नाची यांनी अतिशय चोख आणि व्यवस्थितपणे उत्तरं दिलेली आहेत। कन्हैया खंडेलवाल, प्रहार टीव्ही, हिंगोली।